तिथल्या पोलिसांबरोबर असा पंगा घेतला होता मी की मला माहिती होतं परत जायचं नाही आपल्याला पश्चिम बंगालला. काय करता, बापरे अशा बेकार झाडा लागतात ना, आणि त्यामुळं थोडंसं आर्टिफिशियल थंडावा घेऊयात. जीवाची नुसता लाही लाही होती. मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. खरं तर मी हा व्हिडिओ आपल्या समृद्धी महामार्गावरून सुरू करणार होतो, पण म्हणलं खूपच लांब होईल. त्याच्यामुळे आता मी आहे सुप्याच्या अलीकडे. काही नगरकर असतील तर त्यांना समजलं असेल हा कोणता घाट आहे. छोटासा घाट आहे हा, तो क्रॉस करून आलेला आहे आणि मस्तपैकी सनसेट वगैरे व्हायला लागले, तुम्ही पाहायला भेटते बघा ना. त्यामुळे म्हणलं इथं थांबूया जरा. तर इथं जस्ट आंघोळ केलेली, माहित नाही पण इच्छा झाली आंघोळ करण्याची, त्याच्यामुळे आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालोय. मीच कन्फ्युज होतो की हा ब्लॉग बनवायचा का नाही, कारण की आपल्याला पुन्हा भेटलेला आहे पुन्हा भेटलेला आहे आपल्याला पश्चिम बंगाल. पण तेच शोरूम नाहीये, हे दुसरं शोरूम आहे. 3 दिवसापासून टाळत होते कारण की कोणच जात नव्हतं. त्यामुळे म्हणलं चला, तर ही जर ट्रिप केली तर आपल्याला पुढच्या ट्रिप भेटणार होत्या. म्हणजे भेटू नाही तर नाही भेटू, पण ही ट्रिप करणं गरजेचं होतं. पहिल्या वेळेस गेलतो तेव्हा तर काहीच अनुभव नव्हता. ह्या वेळेस तरी एक्सपिरियन्स आहे आपल्याकडे, अनुभव आहे आपल्याकडे. तिथल्या पोलिसांबरोबर असा पंगा घेतला होता मी की मला माहिती होतं परत जायचं नाही आपल्याला पश्चिम बंगालला. पण काय करता, पुन्हा पश्चिम बंगाल. ती ज्या गाडीचा फॅन खराब झाला होता तीच गाडी, पण आता काय ओके गाडी. पश्चिम बंगालवरून आल्यावर ही गाडी पुन्हा तमिळनाडूला जाऊन आली. ती ट्रिप पण होती, पण मी बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे ते काही जमलं नाही मला. पण इथं मस्त सनसेट होतोय, सूर्यदेवता आपले मावळत आहेत, पाहू शकता. हे हॉटेल विनायक स्मृती म्हणून आहे आणि इथंच पलीकडे हौद आहे इथं पाण्याचा, आंघोळीचा. पहिलं तर खूप धन्यवाद की तुम्ही एवढं प्रेम दाखवलं आपल्या ह्या सिरीजला. मी विचार नव्हता केला, अपेक्षा पण नव्हती केली की असं प्रेम वगैरे भेटेल तुमचं, एवढे छान छान कॉमेंट्स येतील. मी फक्त विचार एवढाच केला होता की आपल्याला आठवण म्हणून हे प्रवास करायची होती, ते पण केरळचाच करणार होतो. पण त्याच्यानंतर पुन्हा विशाखापट्टणम आली, पश्चिम बंगाल आली, पुन्हा पश्चिम बंगाल. याचा तोटा हा पण आहे की जर पुन्हा तीच ट्रिप आली तर मग जरासा प्रॉब्लेम होईल, तुम्ही पण बोर होचाल. त्यामुळे विचार करतो की हा एकदम वन टेक ठेवायचा, म्हणजे इथून डायरेक्ट पश्चिम बंगालपर्यंत हा कंटिन्यू व्हिडिओ करायचा. जे गेल्या वेळेस मी दाखवलं नव्हतं पश्चिम बंगालमध्ये, कदाचित विचार करतो थोडंसं तिथं एक्सप्लोअर करायचं, वेळ असेल तर. पण प्रयत्न तर आहे, बघूया काय होते. आलो तेव्हा काहीच गाड्या नव्हत्या आणि आता गाड्या बघा किती आल्यात. इकडं 3 गाड्या, तिकडे एक गाडी, ही आपली गाडी नाही, इथं हौद आहे. निघूयात. बराच वेळ थांबलो इथं मी, बस शांत बसलो फक्त, बाकी काय नाही केलेलं. मी जास्त काही शूट करणार नाहीये. पूर्ण हा व्हिडिओ आपला वेस्ट बेंगॉल पर्यंत असणार आहे. जेवढं गरजेचं आहे, जेवढं शॉर्ट गरजेचे आहेत, कारण की अगोदर तुम्ही ब्लॉग पाहिलेलेच आहेत. पण नवीन प्रवास आहे, नवीन दिवस आहे, काय माहित नाही आणखीन काय काय पाहायला भेटेल आपल्याला. त्यामुळे म्हणलं हा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया आणि एकच ठेवूया वेस्ट बेंगॉल पर्यंत. तर मंडळी, जेवणासाठी थांबलोय. आपला नगर क्रॉस केलंय. नगर क्रॉस करून तो खाली आपण घाट उतरतो, त्याच्या लगेच एक न्यू चौधरी म्हणून ढाबा आहे, इथं आपण जेवण करतोय आणि मस्तपैकी गाठ हवा लागते. कूलरच्या हवेला बसले आणि चना मसाला सांगितला आणि रोटी. तर बघूया टेस्ट वगैरे कशी येऊ द्या. भूक लागली होती, मग अशीच भूक लागली होती नगरच्या अलीकडे, म्हणजे तिकडून निघाल्यावर म्हणलं पुढंच थांबावं जरा. परत झोप लागली की म्हणजे कसं टेन्शन राहत नाही, तर असं वाटतं इथंच झोपावं. बघा ना. तर नाल आहे आपला चना मसाला. ही रोटी गव्हाची घेतली मी. मैद्याची रोटी प्रवासामध्ये खरं तर टाळायचीच, पण पुढं इकडं महाराष्ट्र एकदा क्रॉस केल्यावरती पुन्हा सगळ्या मैद्याच्याच रोट्या वगैरे किंवा काय म्हणते त्याला फुलकी वगैरे भेटतात, पण काही ठिकाणी भेटत नाहीत. त्यामुळं आता खाऊन घेतो गव्हाची रोटी. इथं दुकानात थांबलो होतो, माझ्या दोस्ताला घ्यायचं होतं. हे बघा माझा दोस्त, त्याच्याशिवाय मला झोप लागत नाही, काही म्हणा. तर मंडळी, आता आपण जो गंगापूर फाटा आहे त्याच्या पुढचा जो पेट्रोल पंप आहे, भारत पेट्रोल पंप, त्या ठिकाणी आपण आहोत. ते पाहू शकता. विचार करतो इथं झोपावं, कारण की टाइम बघा आता किती झाला. जवळजवळ वाजलेत 11:30. आराम पण खूप छान होणार आहे आपला, कारण सांगतो तुम्हाला आपल्या पेट्रोल पंपावरचा CNG संपलेला आहे, गाड्या वेटिंगला थांबलेल्या आहेत. आरामशीर झोप येण्याचा जो मूलमंत्र आहे तो या ठिकाणी. तर हे दोन्ही सीट आपल्याला फोल्ड करायचे आहेत पहिले, त्यानंतरच आपलं काम होणार आहे.
तर हे मंडळी पहिल्यांदा एकदम मस्त 5 स्टार हॉटेलमध्ये झोपणार आहे मी. खूप मजा येणार आहे माझ्या बजेटवाल्या 5 स्टार हॉटेलमध्ये झोपताना. हे जर अगोदरच भेटलं असतं तर किती भारी झालं असतं राव. मस्त झोप लागल. आता विषयच नाही आपला. विजय भाऊ आज एकदम स्वर्गात आहे. विजय भाऊ हे काढणं पण एक कला आहे बरं का. तोडलं की संपला. बागडे एकदम धपकाच मग डायरेक्ट. आपलं मिशन सक्सेसफुल. येऊ मी झोपतो आता. गुड नाईट. भेटू सकाळी. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन दिवसामध्ये. तर छान अशी झोप झालेली. तर डिझेल भरूयात आणि पुढे बघूया. आंघोळीचं वगैरे करूयात. तर डायरेक्ट संभाजीनगर लागल आपल्याला. तर मंडळी छत्रपती संभाजीनगरच्या थोडंसं पुढे आलोय. जालन्याच्या अलीकडे आहोत आपण. आणि इथं छान असा हौदा होता आंघोळीसाठी. एकदम गार पाणी होतं आणि मस्त आंघोळ झालेली. या मंडळी पराठा खायला आणि वरण पण होतं त्याच्या बरोबर. हे म्हणजे नॉर्मलच गोष्ट आहे वरण पराठ्या बरोबर. हे असं पण असते माहिती झालं आता. तर चला निघूया आता. खरं जाऊ का मंडळी, समृद्धी महामार्गावरती एकदम भारी रस्ता आहे. रस्त्याविषयी काय शंकाच नाहीये. पण विषय असा आहे ना की ह्या रस्त्यावर एवढं बोर होतं ना गाडी चालवताना. बस असं म्हणजे असं वाटतं की काय झोप लागते का काय. आणि तुम्हाला डुलका कधी लागल तुम्हाला पण कळायचं नाही असा विषय इथं. त्यामुळं जर तुम्ही पाहिलं कधी आले तुम्ही समृद्धी महामार्गावरती तर बघा तुम्ही ॲक्सिडेंट तुम्हाला आहे ना भरपूर ॲक्सिडेंट दिसते. आणि हे बघा या अशा गाड्या बरोबर एखाद्या तोडून मिळून खाली गेलेल्या. अशा म्हणजे ना जागोजागी प्रत्येक तुम्हाला 15-20 किलोमीटर असं तुम्हाला पत्रा दिसत. असं एकदम चेंबलेलं आहे. एकदम मध्ये गॅप पडलेला आहे. तर हा एक रस्ता. आता हे बघा अजून लगेच समोर एक ॲक्सिडेंट झालेला आहे. हे बघा जेवढा सुंदर रस्ता आहे जेवढा फास्ट आहे तेवढा रिस्की पण आहे. जे माझ्या बरोबर घडतंय ना ते मी तुम्हाला सांगतोय. एवढा बोर होतं ना मी अक्षरशः गाणी बिणी लावून बसलोय मस्तपैकी. तरी पण आहे ना असं वाटतं की काय झोप लागते का काय. त्याच्यामुळे मी हळूहळू चालतोय. मध्ये स्पीड वाढवतोय. थोडी नजर इकडे तिकडे फिरवतोय. त्यामुळं काय होतंय की झोप लागत नाही. डोळे ऑटोमॅटिक झाकत नाहीयेत. तुम्हाला पण कळायचं नाही की डोळे कधी झाकलेत. आणि मग अपघात व्हायला काही वेळ लागत नाही. त्यामुळं सांभाळून चाला ह्या रस्त्यावरती. एवढं सजेशन देईल तुम्हाला मी. असं वाटलं तुम्हाला की बाबा लेच हे व्हायला लागले नाही का झोप लागायसारखं सरळ गाडी साईडला घ्या. तोंडावर पाणी बिणी मारा. परत गाडी चालवा. इथं बरेचसे पेट्रोल पंप आहेत म्हणजे 50 किलोमीटर 100 किलोमीटरवरती. तिथं वाटलं तर चहा वगैरे घ्या. फ्रेश व्हा. थोडासा आराम करा. मग गाडी चालवा. रिस्क घेऊ नका. कारण की आयुष्य एकदाच आहे. मानवजन्म एकदाच आहे. पुन्हा भेटेल का नाही याची पण गॅरंटी नाही आपल्याला. त्यामुळं या रस्त्यासाठी या गाड्यांसाठी प्रवासासाठी रिस्क घेऊ नका. एवढंच सांगेल मी तुम्हाला. मंडळी आपण त्याच पेट्रोल पंपावरती आहोत आता ज्या ठिकाणी आपण जेवण केलं होतं. भारत पेट्रोल पंप. हे बघा या ठिकाणी आपण जेवण केलं होतं गेल्या वेळेस जाताना. आणि ही गाडी बघा अशोक लेलँड बडा दोस्त कुठं चाललाय. MS-17 अहिल्यानगरची डायरेक्ट काशी अयोध्या तीर्थयात्रेला चालली. वा मला डायरेक्ट माझ्या अयोध्या ट्रिपची आठवण आली. बरीच लांब चालली ही गाडी. जय श्रीराम. सावलीच नाही अजिबात. बापरे अशा बेकार झाडा लागतात ना. आणि त्यामुळं थोडंसं आर्टिफिशियल थंडावा घेऊयात. एवढ्या गरमीचं माहिती आहे घ्यायला नाही पाहिजे उन्हाचं. एकदम गार. आता काय करता जीवाची नुसता लाही होती. नको नको झाली गाडीत बसायला सुद्धा. आत्ताशी फक्त 12:30 वाजलेत. तर एवढं गरम होतं. एवढ्या झाडा लागतात ना उन्हाच्या जबरदस्त. आराम तरी कुठं करावा. गाडीत बसावं लागेल. बाकी जेवण करायला असा टाइम पण नाही झाला अजून जेवणाचा. 12 वाजलेत आत्ताशी. पुढं माहित नाही भेटेल का नाही काय करावं ते पण समजत नाही. असं अवघड आहे इथं. आले नेमकं त्या पुलापाशी गेले की आठवण येईल माझी अगोदरच्या ट्रिपची. लय बेकार हाल झाले होते. तर मंडळी निघालोय. तसे काय भूक पण नव्हती एवढी. फक्त चिप्स वगैरे घेतलेत काहीतरी. नागपूरपर्यंत जाऊयात आणि मग नंतर जिथं भूक लागेल तिथं खाऊयात. कारण की बळजबरीने खाऊ आणि उन्हाचं जेवण पण जात. त्यामुळे म्हणलं नको थोडंसं सावलीमध्ये बघूयात थांबता येते का आपल्याला. थोड्या वेळ 10-15 मिनिटं तिथं थांबूयात आणि निघूयात. खरं तर उन्हाची एवढ्या गाडी नाही चालवायला पाहिजे. पण आता पर्याय नाही दुसरा. इथं थांबून आणखीन गरम व्हायची काम आहे तिथं. त्यामुळे आपलं चला हळूहळू जाऊयात. आणि आपला जो पेट्रोल पंप आहे आपण आंघोळ केली होती भारत पेट्रोल पंप नागपूरच्या पुढं तिथं थांबूया जरा. मस्त गरम आपलं जरा मस्त गार पाण्याने आंघोळ करूयात. फ्रेश. आज 2 वेळा आंघोळ नाही तेव्हा काहीच नाही झाले की 4-4 वेळा आंघोळ. ही तर मजा आहे खरी.
चला. त्या पेट्रोल पंपानंतर ह्या दुसऱ्या पेट्रोल पंपावरती आलोय. हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे आणि मस्तपैकी आपला बिछाना टाकला इथं. आणि खरं सांगू अजिबातच इच्छा नाहीये गाडी चालवायची असल्या उन्हामध्ये. नको नको वाटायला लागलंय. त्यामुळे म्हणलं 4 वाजेपर्यंत आपण थांबूया तिथं. 4-5 वाजेपर्यंत. लय म्हणजे लय ऊन आहे आता. म्हणजे जेव्हा मी अगोदर आलो होतो ना तेव्हा तरी एवढं म्हणजे थोडंफार कमी होतं, पण हा मे महिना भयंकर कडक आहे. टाइम बघा किती झालाय. आता वाजलेत बरोबर 2 वाजलेत. इच्छाच नाहीये, म्हणजे भूक सुद्धा नाहीये आणि गाडी चालवायची इच्छा पण नाहीये. ठीक आहे, थोडा वेळ आराम करतो. बाय. आणि अशी मस्त सुखाची झोप पाहिजे आपल्याला बरं का, एकदम आरामशीर. पोचला होता आपल्या फेवरेट पेट्रोल पंपावरती आणि जरा आता फ्रेश होऊयात मस्तपैकी. पाहू शकता आंघोळ वगैरे करतो. गरम म्हणजे एवढं गरम झाले ना आज काय सांगू शकत. आंघोळ केल्याशिवाय पर्यायच नाहीये मला आज. बघूया काय मुक्काम इथंच करायचा आहे का काय. मूड तर नाही आज गाडी चालवायचा. जर तसं पाहायला गेलं तर झालंच आहे आपलं. जवळपास 500-550 किलोमीटर झालेले. छानपैकी आंघोळ वगैरे झालेली आणि जेवायचं सुद्धा इथंच बघतोय मी काय होते का इथं सोय आपली. बाकी तुम्ही पाहू शकता हा पेट्रोल पंप म्हणजे इकडं वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. इकडे पेट्रोल आणि पलीकडे डिझेल. तर असा कायचा विषय आहे. बाकी आता रात्रीचा प्रवास करायला काय हरकत नाहीये, पण आता कंटिन्यू आपण दिवसभर प्रवास केलेलाच आहे. त्यामुळे बघूया काय होते, तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. तर या मंडळी जेवायला शेवभाजी घेतली आणि रोटी घेतली आणि ताक बटर मिल्क. जेवण वगैरे झालेलं आहे. शेवभाजी घेतली आणि फुलके घेतले आणि एक ताक घेतलं. तर साधारण 200 रुपये झाले. खायचं प्यायचं जरा महाग जातं. म्हणजे आता इकडं तरी पुढं छत्तीसगड वगैरे ओडिशा आणि पश्चिम बंगाल इकडं थोडंसं रेट्स कमी आहेत खाण्याचे. म्हणजे हेच जेवण तिथं मला 100-150 रुपयापर्यंत झालं असतं पूर्ण. बाकी आता बघूया, इथंच थांबणार आहोत आपण आणि इथंच मुक्काम करणार आहोत. जाणार नाही. इथं मस्त हवा वगैरे लागते. आज खरंच मूडच नाही आहे माझा. मूड म्हणण्यापेक्षा म्हणजे पूर्ण असं करपून गेलो आहे त्या उन्हामध्ये. समृद्धीला करपून गेलो आहे पार. आपण परवा दिवशीच पोहोचणार आहे काय झालं तरी. त्याच्यामुळं मी टायमिंग ठरवतो ॲक्च्युली. त्याच्यामुळं लेट होतं आहे कधी जायचं. कारण की एक मंत्र सापडला आहे मला पश्चिम बंगालमध्ये एंट्री करण्याचा. तो म्हणजे रात्री 9 वाजता एंट्री केली ना तुम्ही पश्चिम बंगालमध्ये, ज्यावेळेस एंट्री खुलते त्यावेळेस काही बॅरिगेटर्स वगैरे लावले नसतात, पटकन निघून जातं. आणि ते येताना तेच केलं होतं मी. येताना सुद्धा तेच केलं होतं की 9 वाजता एंट्री उघडलं निघालो. कुणीच अडवलं नव्हतं मला. त्यामुळे तसा विचार करतो. टाईम बघतोय मी कसं मॅनेज होतोय काय, तुम्हाला पुढं पाहायला भेटेलच. आता झोपतो आता मस्त आपलं. काल तुम्ही पाहिलंच असेल आपली झोपण्याची पद्धत किती भारी झालेली. मस्त सोय केलेली आपली झोपायला. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन दिवसामध्ये. त्या पेट्रोल पंपानंतर थोडं पुढे आलो. रात्री साधारण एक 40-50 किलोमीटर आलेलो आहे आणि इथून आता साकोली लागेल आपल्याला. पुढे साकोली गावच आहे. डायरेक्ट निघूयात आता. डायरेक्ट वेस्ट बेंगॉलच्या बॉर्डर पर्यंत किंवा मग डायरेक्ट पोहोचून जाऊयात. बघूया कसं होतंय काय. पुढे कंटिन्यू आपण करूयात आता प्रवास. आवरलाय आता, तोंड वगैरे धुतलेले. चहा वगैरे घेऊयात तिथं कुठेतरी मस्तपैकी. समोर बघा ना मस्त आकाश कसलं भारी एकदम कलरफुल झालेलं आहे. आणि ड्रायव्हरसाठी आता ढाब्यांमध्ये अशी पण सुविधा आहे ना, तुम्हाला जर पाण्याचे जार पाहिजे असतील वगैरे नाही का, तर सगळं भेटून जात आहे तुम्हाला इथं. फॅन वगैरे जार वगैरे काय पाहिजे ते सगळं. भांडी विंडी कपडे बिपडे सगळं भेटतं इथं. आणि चहा वगैरे घेतला. आता निघूयात. आणि आज विचार आहे गेलं तर डायरेक्ट जायचं किंवा बॉर्डर पर्यंत जायचं. हे काय माहिती का, पहाटे गेलं ना पहाटे जास्त त्रास आहे. त्रासचा विषय काय नाही, पैसे पण काय पैसे द्यायला देऊ, पैशाचा विषय नाही, पण उगाच ते मनस्ताप होतो, बाकी काय नाही. बरोबर का नाही.
आपण छत्तीसगड आणि ओडिशाच्या बॉर्डरच्या जवळ आहोत. छत्तीसगड आपण क्रॉस करू आणि ओडिशामध्ये एंटर करू. बाकी का दाखवण्यासारखं असं काहीच नव्हतं. ते जाऊ दे पुढं. पहिलं रस प्यायला या. एवढ्या गरमीचं बरं वाटतंय रस. तर मंडळी आता आपण छत्तीसगड सोडलेला आहे आणि ओडिशामध्ये एंटर केलेला आहे. तर नेहमीप्रमाणे आपल्याला एंट्री लागलेली आहे आणि रस्ता सांगण्यासारखं काय नव्हतंच. अगोदर सुद्धा आपण रेकॉर्ड केलेलं ते छत्तीसगडमधलं. तर आता ओडिशा लागले. ओडिशा विषय असं ऐकले की म्हणजे आपल्या भारतामधलं गरीब राज्यापैकी एक राज्य म्हणजे. आणि ही माणसं खूप शांत आहेत. मी पाहिलं असेल इथं काही एंट्री वगैरे. म्हणजे अगोदर मी ओडिशामध्ये पण आलेलो आहे. तुम्ही अगोदरचा ब्लॉग पाहिला असेल. इथं काही एंट्री वगैरे काही लागत नाही. एकदम या शांततेत निघून जा. लोक पण खूप शांत आहेत. नियम पाळतात. आंघोळीचं बघूया आता. आंघोळ काय झालेली नाही आहे माझी. काल 2 टाईम केली, आज 1 टाईम पण नाही. बाकी संध्याकाळच्या टायमिंगलाच करणार आहोत आपण. 5-6 वाजता बघूया कुठे चांगला ढाबा भेटतोय. की इथून 671 किलोमीटर बाकी आहे आपलं वेस्ट बेंगॉल. पण रात्रीचीच एंट्री असते. बघूया. जेवलो नॉनस्टॉप तर ठीक, नाही तर मग आराम करून सकाळी आरामशीर जाईल. काय विषय नाही, एवढी काही गडबड नाही आपल्याला. चला बाकी बघूया. मंदिरं वगैरे दिसायला लागले तशी. आता काय नेहमीचा रस्ता आहे, तुम्हाला माहिती झालेला आहे ओडिशाचा रस्ता. ओडिशाचा डोंगर तुम्ही पाहिलेला आहे. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन दिवसामध्ये. तर जस्ट उठलोय आणि डायरेक्ट ब्लॉगिंग सुरू केली. तर पाहू शकता आता टाइम तुम्ही विचार करा किती वाजलेत. उजेडलं एकदम. आता टाइम झाला बघा 5 वाजलेत आणि इथं फार एकदम उजेड दिसायला लागलाय. तर आता जास्त नाही, फक्त साधारण 300 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. आज आपण 10-11 वाजेपर्यंत पोहोचून जाईल. पण बघूया आता एंट्रीचं कसं होतंय. जाऊया डायरेक्ट. काय असेल ते असेल. आज गाडी खाली होईल. बाकी मग आता उरकूया, फ्रेश वगैरे होऊया, चहा वगैरे घेऊयात आणि निघूया. काल जास्त काही शूट नाही केलं मी. तर सकाळी नाश्ता वगैरे केला, पुन्हा थांबलो होतो, पराठा चहा घेतला. त्याच्यानंतर मग घाट वगैरे क्रॉस करून आंघोळ वगैरे पण केली. काल जेवण वगैरे केलं आणि मग डायरेक्ट पुढे आलो निघून. बाकी मग इथंच थांबलो. तर इथं पण बरंच पुढे आलो. म्हणजे जवळजवळ साधारण आपण 850-750 किलोमीटर कव्हर केलं काल. आणि आता राहिले फक्त 300 किलोमीटर. चला चहा वगैरे घेऊयात, तोंड वगैरे धुऊयात आणि निघूयात. या मंडळी सकाळी 5चा चहा घ्यायला. लवकर सूर्योदय होतो कारण की आपण आता नॉर्थ ईस्टला आहोत. त्यामुळं पाहू शकता जसं आपल्याकडे 6 वाजता असतं तसं इथं 5 वाजता आहे. मगाशी एवढं छान असं सूर्यदेवतांचं दर्शन झालं होतं आणि आता वातावरण बघा एकदम किती चेंज झालंय. एकदम बदल झालाय. असं पावसाचं वातावरण झालंय. थोडंसं एकदम एकदम नॉर्मल टिपका पण येऊन गेला. आणि आता घाट सुरू होतोय. एक घाट उतरलं की झारखंडची वगैरे बॉर्डर लागला आपल्याला. तर मंडळी वेस्ट बेंगॉलमध्ये आपण आलेलो आहोत आणि आपला काटा लागलेला आहे. इथं वेस्ट बेंगॉलचा काटा आहे हा. तर विचार आहे आज डायरेक्ट जायचं. बघूया एंट्री नो एंट्री काय. मला वाटतं या गाडीनं एंट्री पाहिजे बरं का वेस्ट बेंगॉलमध्ये सिटीमध्ये. माहित नाही आता बघूया, ट्राय तर करूयात. ही जी मनातली भीती ती काढून टाकूयात आपण. आणि 500 रुपये इथं सुट्टे करून घेतो पुन्हा तिथं वाटण्यासाठी. तर मंडळी मला आश्चर्याचा धक्का बसलाय. म्हणजे विषय असा झालाय की काटा पावती आहे 118 रुपये. पण मी म्हणलं नाही का 2 रुपये वरचे कशाला देतील ते परत. तर तुम्ही पाहू शकता त्यांनी मला, मी 520 रुपये दिले होते त्यांनी मला 402 रुपये परत दिलेत. आणि इथं बघा पावती 118 रुपये. आई शपथ 2 रुपये परत दिलेत. आश्चर्य आहे. हे बघा वाईट गोष्ट तर आपण दाखवतोच, पण चांगली गोष्ट आपण दाखवायला पाहिजे नाही का. जे आहे ते समोरासमोर रिअल मध्ये 2 रुपये सुद्धा मला परत दिले. याचा मला जास्त आश्चर्य वाटलं. असं तर प्रत्येक ठिकाणी हिशोब राहिला तर आपला देश सुधारायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणजे आणखीन चांगल्या प्रकारे सुधारायला वेळ लागणार नाही. थम्स अप या गोष्टीसाठी.
जातो आणि आपण इकडे कोलकात्याला वळणार आहोत। एक मागे पण टर्न होता पण तिकडे काय वळता आलं नाही मला। आता माहित नाही इकडचा रस्ता बहुतेक नॅशनल हायवेचा आहे हा, त्याच्यामुळे मी इकडून पुढून आलो। नाहीतर यू टर्न मारायला पण तिकडे काही जागा नव्हती ना, तर तिकडून गेलो असतो आपण। बहुतेक तो हावडाचा नवीन ब्रिज आहे किंवा जुने आता माहित नाही। आता बघूया आता काय होतंय। आता सगळं त्याच्या परमेश्वराच्या हातात आहे। आता कसा पोहोचवते ते त्याने ठरवू द्या। माहित नाही एंट्री आहे नाही आता भरपूर गाड्या, बघूया काय होतंय। पुढे तुम्हाला सांगेलच पोहोचल्यावरती कसा अनुभव येतोय तो। कोलकात्याची नदी हुगळी नदी। तर फायनली मंडळी पोहोचलो पण आणि गाडी खाली पण झाली आणि आता निघतोय पण। आता टाइम बघा किती झालाय, 3 वाजून 3:15 झालेत। मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर फास्ट असं काम झालेलं आहे। माणसं जास्त होती त्याच्यामुळे डायरेक्ट उचलून खाली ठेवली, उचलून गाडीमध्ये ठेवली। विचार केला होता की तुम्हाला कोलकाता थोडा फिरवावा पण बहुतेक शक्यता कमी आहे, कारण की आता एवढ्या लवकर गाडी खाली होऊन पुन्हा भरलेली, त्याच्यामुळं जावं लागेल। असं कसं आहे माहिती का, आपण ॲक्च्युली कामावरती आहोत त्याच्यामुळं डायरेक्ट गाडी सोडून आपण पण गाडी सोडून जाऊ शकत नाही। आपण इथं कुठं गाडी लावणार आणि फिरणार तरी कुठं, मग असा विषय होतो। बाकी बघूया पुन्हा कधी नेक्स्ट टाइम असं पर्सनली आलो फिरायला कामावर, म्हणजे असं गाडी घेऊन वगैरे नाही आलो तर चांगलं फिरता येईल। पण असं आता गाडी सोडून जाता येत नाही कुठं, हा विषय। आता जाताना तर काय नाईटच मारणार आहे मी, दिवसा जास्त प्रवास करणार नाहीये, कारण की एवढी हालत बेकार होती ना, खूप म्हणजे खूप भयानक गरमी लागते। त्याच्यामुळं आता थोडा आराम करेल बाहेर, सिटीच्या बाहेर पडलो आणि मग नाईटला प्रवास करेल पूर्ण नाईट, आणि मग दिवसा थोडाफार आराम करून पुन्हा प्रवास, असा विषय होईल आपला। आणि हा व्लॉग आपण इथं संपूयात। आता रिटर्न जर्नीमध्ये मी व्लॉग अगोदर पण केला नव्हता, पण आता पण काय आता सेम तोच रूट असल्यामुळे आणखीन परत तुम्हाला काय दाखवणार आहे। बाकी बघूया आता नेक्स्ट पुढचे प्रवास कसे होतात काय तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच। हा व्लॉग आपण इथं एंड करूया, भेटूया अशा आणखी एका नवीन प्रवासामध्ये। बाय बाय, सायनिंग ऑफ, जय महाराष्ट्र। आता डायरेक्ट पुण्यामधूनच आपली नवीन जर्नी सुरू होईल। बकऱ्यांची हाईट बघा ना किती बारीक आहे, बुटक्यात सगळ्या।